झणझणीत आपल्याला रस्सा वांग बनवायचा आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथं मी 5 वांगे घेतलेले आहेत आणि ह्याला एक वेळेस धुवून घेतले। आता इथं मी पाण्यात 1 चम्मच नमक टाकून घेतले आणि त्याच्यात आता वांगे कापून घ्यायचे आहेत आपल्याला। हे 4 भागामध्ये आपल्याला वांगे कापायचे आहेत, त्याचे तुकडे नाही करणार मी। असेच आपल्याला कापून याचं देठ काढून घेऊया आणि 5 मिनिटासाठी ह्या पाण्यातच ठेवायचे आहेत। आणि कधीही वांगे कापलं की आतमध्ये बघायचं काही खराब तर नाही असं। 5 मिनिट हे पाण्यात ठेवले होते नमकच्या। आता ह्याला साईडला करून घेऊया। ह्याचं काम झालेलं आहे आता। असं केल्यामुळं वांगे आपले काळे किंवा लाल होत नाहीत आतमधून। साईडला पातेलं ठेवले मी तेल गरम करायला। 1 चम्मच मोहरी टाकलेली आहे आणि वांग्याच्या भाजीला तेल जास्तच लागतंय। 1 चम्मच जिरे टाकलेले आहेत इथं। आणि खूपच झणझणीत वांग्याची भाजी बनते, त्याच्यामुळं सारे मसाले आणि सारे इन्ग्रेडियंट एकदम मी असं प्रमाणातच घेतलेलं आहे, काहीच कमी जास्त असं होणार नाही। आता इथं 1 कांदा कढीपत्ता टाकून घेतला आणि त्याचा कलर चेंज झाल्याच्या नंतर 1 मोठा चम्मच अद्रक लसूण टाकून घेतले इथं। आता त्यालाही थोडंसं परतून घेऊया। त्याच्यानंतर त्याचा कच्चेपणा दूर झाल्याच्या नंतर आपल्याला इथं 1 टमाटर टाकलेला आहे। इथं आता आपलं लवकर टमाटर सॉफ्ट होण्यासाठी अर्धा चम्मच एवढं नमक टाकलेलं आहे। थोडीशी कलरसाठी हळदी पावडर टाकायचं आहे, जास्त हळदी पावडरची काहीच गरज नाही इथं। आता हे 2-3 मिनिटाच्या नंतर हे थोडंसं टमाटर सॉफ्ट झालेलं आहे। इथं मी आमचं घरगुती काळं तिखट टाकत आहे। बारक्या चम्मचनं 1.5 चम्मच टाकले आणि नाश्त्याच्या चम्मचनं 1 चम्मच होईल ही मिरची। ह्या मिरच्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवर, जाऊन बघा तुम्ही। विमल गायकवाड किचनवर हे व्हिडिओ आहे। आता हे 2-3 मिनिटासाठी ह्याला असंच तेलात परतून घेणार आहे। तेलात परतल्यामुळं लवकर वांग सॉफ्ट होते। हे पहा 2-3 मिनिट आता झालेला आहे, ह्याला परतून घेतलो आपण। आता गॅस कमी केला आहे मी आणि त्याच्यावर 1 प्लेट ठेवलेला आहे आणि वरी एक अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी वतायचं आहे आणि कमी गॅसवर हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, तोपर्यंत वांगे थोडे सॉफ्ट होत्यात तेलामध्ये। हे बघा 2-3 मिनिटाच्या नंतर आपण हे पाणी टाकूया। पाणी गरमच टाकायचं आहे इथं। 1 वेळेस ह्याला मिक्स करून घेते। आता इथं मी मिक्स केलेलं आहे। आता इथं आपलं हे बघा, हे आपलं चिकनला मटनला जे मसाला बनवतो ना, कांद्या खोबऱ्याचं वाटण आणि त्याच्यासोबत मसाले टाकून हे वाटण बनवलेलं आहे मी। हे विमल प्लेटवर हे व्हिडिओ टाकलेला आहे मी मसाल्याचा, 1 वेळेस नक्की चेक करा जाऊन तुम्ही। खूप स्वादिष्ट हे मसाला बनलेला आहे। विमल प्लेट एक माझं चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघा। हे 4 चम्मच एवढं शेंगदाण्याचं कूट आहे आणि 2 चम्मच एवढं तिळाचं कूट आहे। हे 1 वेळेस मिक्स करून घेऊया। आता ह्याला 5 ते 6 मिनिट ह्याला शिजू द्यायचं आहे, असंच कमी गॅसवर। कमी गॅसवरच आपल्याला हे वांग शिजवायचं, म्हणजे तेल ह्याला चांगलं सुटलं जातंय आणि एकदम तरीवाली भाजी होते। पूर्ण आपल्याला वांग शिजवायला 10 मिनिट लागलेला आहे। फोडणी दिल्यापासून आतापर्यंत 10 मिनिटात आपली भाजी बनून तयार आहे। इथं मी गॅस बंद केलेला आहे। हे बघा, आता प्लेटची तयारी करूया। हे वांग्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। खूप टेस्टी आणि तर्रीवाली भाजी बनलेली आहे आपली वांग्याची। वांग्याचा राजा आणि भाजीचाही राजा हे वांगच आहे। आता इथं कशी तरी आली आहे बघा वांग्याला। खूप भाजी तरीची बनली आहे आणि टेस्टीही बनलेली आहे बघा। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली वांग्याची भाजी।